शैलपीठे तटे भीमरत्नं वरं कुण्डलीकाय दातुं इन्द्रे समागत्य दिष्टं तमानन्दकुन्दं परब्रह्मलिङ्गं वजे पाणुपाय विशोत्पत्त्यादिहेतवे तापत्रय विनाशाय श्रीकृष्णाय वयं नमः। श्री राधा मेरी स्वामिनी मैं राधे जी को दास जन्म जन्म मोहि दीजियो श्री वृंदावन को वास। मनोजवं मारुततुल्य वेगं जितेन्द्रियं बुद्धिमतां वरिष्ठं वातात्मजं वानरयूथमुख्यं श्रीरामदूतं शरणप्रपदे श्रीगुरुचरण सरोज रज निज मन मुकुरु सुधारि वर्णो रघुबर विमल जसो जोदायक फलचारि बुद्धिहीन तनु जानिके सुमिरो पवन कुमार बल बुद्धि विद्या देहु मोहि हरहु कलेश विकार आयु हनुमंत। जय जय श्री राधा रमण जय जय नवल किशोर जय गोपी चित चोर प्रभु जय जय कान चोर यांची केली स्मरण होय सकल विद्यांचे अधिकरण तिची वंदू श्री चरण श्री गुरूंचे ते नमस्कारून आता विठ्ठल विठ्ठल सरसर विचार करा उठा उठी नाम धरा कंठी विठोबाचे तयाच्या चिंतने निरसेल संकट तराल दुर्गट भव सिंधू प्रस्तुत प्राप्तस्थळी प्राप्त प्रसंगी कीर्तन रूपी सेवेकरता निवडलेला अभंग महान भगवत भक्त श्रीवंत संत वैराग्याची महामूर्ती वैराग्याचं ज्वलंत प्रतीक असणारे सदैव वैकुंठाला जाणारे पंचमवेद निर्माते महाराष्ट्राचे भूषण विश्ववंदे जगद्गुरु तुकोबराय यांचा 4 चरणाचा उत्कृष्ट असा अभंग आज या सेवेकरता निवडलेला आहे। विठ्ठल अभंगाकडे वळण्यापूर्वी अल्पसा परिहार द्यायचा तो म्हणजे असा ब्रह्मांड नायक जगत चालक जगाचा नियंता परमपिता परमेश्वर की ज्या भगवान प्रभूच्या सत्तेने अखिल विश्व चालतं वृक्षाचे पाणी हाले ज्याची सत्ता किंवा गतीर भरता प्रभू साक्षी निवास क्षणम सुरत प्रभू आपले स्थानम निधानम बीजमयम नाहीतर तुझी या सत्तेने वेदासी बोलणे सूर्याशी चला बोलणे म्हणजे ज्याच्या सत्तेशिवाय वृक्षाचं पान देखील हलू शकत नाही असा असणारा सत्ताधीश भगवान परमात्मा किंवा ज्याच्या सत्तेने आपण सर्वजण कीर्तनासाठी उपस्थित आहोत आणि अगदी कीर्तन संपेपर्यंत सर्वजण जागा राहून कीर्तन ऐकणार नाहीतर काही जणांना महिला मंडळ अजिबात बडबड करू नका आपल्यामध्ये विक्षेप करायला वारा आहे तुम्ही बडबड करू नका ज्यांना ज्यांना घरी गरमत त्यांना इथे येऊन करमत इथे येऊन झोपा काढतात इथे येऊन झोपायचं अजिबात नाही पहा ज्याच्या सत्तेने अगदी चालत आलेला अखंड हरिनाम सप्ताह आणि अगदी याच सप्ताहातील आज आपला सप्ताहाचा 5वा दिवस 5व्या दिवसाचे कीर्तन रूपी पुष्पा भगवान पांडुरंग परमात्म्याच्या चरणावरती समर्पित करण्याचं सद्भाग्य जर आज कुणामुळे प्राप्त झालं असेल तर त्यांनी हरिभक्त परायण आमचे मृदंग वाजवणारे अतिशय सुंदर ज्यांचं मृदंग क्षेत्रामध्ये चांगल्या प्रकारे असं नाव आहे शंकरजी महाराज टोले असतील दादांचे धन्यवाद व्यक्त करते त्यांच्यासाठी एकदा सर्वांनी जोरात टाळी वाजवा। अगदी सर्वच या सप्ताहामध्ये 7
दिवस पात्र उचलण्यापासून तर कीर्तनकार ठरवण्यापर्यंत ज्यांचा खूप मोठा सिंहाचा वाटा आहे असे असणारे सर्वच हरिभक्त परायण सर्वांचेच धन्यवाद व्यक्त करते। आणि अगदी कीर्तन संपेपर्यंत तुमच्या अंतःकरणापर्यंत माझा आवाज जशाचा तसा पोहोचण्याचं काम जे करत आहेत आदरणीय हरिभक्त परायण साऊंड सिस्टीमवाले दादा आहेत। आणि अगदी हेच कीर्तन शूटिंग करण्यासाठी जे आपल्यासाठी उपस्थित आहेत अगदी ठोंबरे टाकळीवरून आलेले आमचे दादा असतील, आमचे दुसरे छोटे दादा आहेत, त्यांचे धन्यवाद व्यक्त करते। सर्वच हरिभक्त परायण चष्म्यावाले, फेट्यावाले, मिशावाले, गंधावाले, पदर घेतलेल्या, बिना पदऱ्यावाल्या, नथीवाल्या सगळ्यांचेच धन्यवाद व्यक्त करून कीर्तनाला सुरुवात करूया। विठ्ठल विठ्ठल ऐका, अभंग जगद्गुरु तुकोबारांच्या सेवेसाठी निवडलेला आहे, पण ज्या महापुरुषाचा अभंग सेवेसाठी निवडलेला आहे असे असणारे जगद्गुरु तुकोबाराय मी सांगेल पहा, महाराष्ट्रामध्ये कुठेही अखंड हरिनाम सप्ताहाचं नियोजन असू द्या, त्याचबरोबर कोणत्याही निमित्तानं कीर्तनाचं आयोजन आणि नियोजन जर केलं, सगळ्यांनी इकडे लक्ष द्या पहा। वारं येतंय माहिती पडत नाही अजिबात मंडप आपल्या डोक्यावरती जाणार आहे, ते थोड्या वेळ येणार आहे, फक्त माझ्याकडे पहा तुम्ही, एकाग्रता मन करा। आपण इकडे तिकडे पाहतो म्हणून त्याला जास्त जोर येतो। विठ्ठल विठ्ठल अगदी कोणत्याही निमित्तानं कीर्तनाचं आयोजन आणि नियोजन केलेलं असू द्या, मी सांगेल पहा, महाराष्ट्रातील कोणत्याही तालुक्यातील, कोणत्याही जिल्ह्यातील, कोणत्याही गावातील कीर्तनकार महाराज मंडळी तुम्ही जर कीर्तनासाठी उपस्थित केले तर वेगवेगळ्या संत महात्म्यांचा अभंग घेऊन आपोआपल्या पद्धतीने समजून सांगतात। तसेच जगद्गुरु तुकोबार आहेत, संत नामदेव महाराज, माऊली ज्ञानोबार आहे, संत एकनाथ महाराज, संत सावता महाराज, संत गोरोबा काका, संत जनाबाई, संत मुक्ताबाई, संत बहिणाबाई, संत मीराबाई, संत सोयराबाई, अनेक थोर संत मंडळी याच पवित्र अशा महाराष्ट्राच्या मातीमध्ये जन्माला आलेले आहेत, म्हणून याच मातीला म्हटलं जातं पवित्र ते हरीचे दास जन्मा धर्म त्यांचा झाला ना। मला वाटलं आमचे बाबा ठोंबरे टाकायला होते। एक गंमत सांगतो पहा तुम्हाला, असे 2-3 काहीतरी प्रमाण आहेत, कुठेही गायन करायला असू द्या। आजपर्यंत 3 वर्षामध्ये मी माझ्या कीर्तनामध्ये ते प्रमाण माग म्हणणारे फक्त पहिलेच बाबा पाहिले होते। तुमचं 15 दिवस नाव विसरले नव्हते पहा मी, आता नाही, अजून आता इथून पुढे अजून 15 दिवस। अतिशय सुंदर आवाज आहे, कारण कौतुक कशामुळे सांगेल, अगदी आम्ही तरणे आहोत, आमचा आवाज चालतो नवलाची गोष्ट नाही, पण या वयात एवढा आवाज टिकून ठेवणं हे भगवान पांडुरंगाची परमात्म्याची कृपा त्यांच्यावरती आहे पहा। अगदी मी सांगेल, या पवित्र अशा महाराष्ट्राच्या मातीमध्ये अनेक थोर संत मंडळी जन्माला आलेली आहेत, पण प्रत्येक संतांचा अधिकार मात्र वेगळा आहे। कारण असं म्हटलं जातं, ज्ञानदेवे रचिला पाया उभारिले देवालया, नामतयाचा किंकर जेने केला हा विस्तार, जनार्दन एकनाथ खांब दिला भगवत, बहिणी म्हणे फडकविती ध्वजा, निरूपण केले ओझ। ऐका, वारकरी संप्रदायाची इमारत आहे आणि त्याच वारकरी संप्रदायाच्या इमारतीचा कुणी पाया झाले, कुणी खांब झाले, तर कुणी कळस झाले। मला सगळ्यांनी मिळून एक उत्तर द्या पहा, माणसाच्या नाकाला जेवढा शेंडा जास्त असतो तेवढा म्हणून दिसायला, माझ्या नाकाकडे नका पाहू, दिसणार नाही लांबून, माणसाच्या नाकाला जेवढा शेंडा तेवढा माणूस दिसायला सुंदर असतो, बरोबर। माणसाचा मुखवटा आहे, माणसाचा चेहरा आहे ना, तसाच वारकरी संप्रदायाचा देखील एक मुखवटा आहे। मी सांगेल, वारकरी संप्रदायाच्या मुखवाट्यातील डोळे म्हणजेच माऊली ज्ञानोबाराय झाले। विश्वाची माऊली ज्यांना म्हटलं जातं, विश्वामध्ये ज्यांनी ज्ञानदान करण्याचं कार्य केलं की ज्ञानी यांचा राजा गुरु महाराव, आणि म्हणती ज्ञान दिव तुम्हा ऐसे, किंवा ज्ञानाचा सागर आणि सखा माझा ज्ञानेश्वर। वारकरी संप्रदायाचे डोळे म्हणजेच माऊली ज्ञानोबाराय झाले, तर वारकरी